हॅलो गाईज, हाय, हाव आर यू. आज पण व्हिडिओ बनवते, काल व्हिडिओ नाही बनवला कारण की काल हस्बंड घरी होते आणि हस्बंड असले की मग मला खूप वेगवेगळं खायला बनवायला लागतं. म्हणजे असं वेगवेगळं खायला नाही, पण असं आपण कसं एकटं असतो तर आपण काही खातो, पण हस्बंड असेल तर आपण कसं आपल्याला असं वाटतं की म्हणजे त्याला चांगलं चांगलं खायला भेटावं वाटतं असं, बिकॉज वी लव्ह देम. आय लव्ह हिम. तर मी प्रेमाच्या पोटी त्याला देते जेवायला असं म्हणू शकता. म्हणजे आपण करतो एकामेकासाठी, प्रेम असतं म्हणून. तर मी सांगत होती तर काल मला व्हिडिओ नाही बनवायला भेटला, आज मी बनवते व्हिडिओ. माझे काही एक्सपिरियन्सेस शेअर करणार आहे. म्हणजे जो एक्सपिरियन्स मला झालेला आहे. आता माझा हस्बंडच मला मेसेज करतो आहे. तेच नाश्ता वगैरे केला का, कारण की आता मी क्लासेसवरून आली, भाजी वगैरे घेतली आणि आत्ता आली मी. तर माझा एक्सपिरियन्सेस मी आज एक एक्सपिरियन्स सांगते माझ्याबरोबर जो घडलेला. एक माझी फ्रेंड होती, तिचं नाव पण मला घ्यायचं आणि तिने माझा हा चॅनल बघू द्या, तिने मला ओळखू द्या. तर मी कॉलेजमध्ये होते, आता कॉलेजचं नाव नाही सांगणार तुम्हाला. मी कॉलेजमध्ये होती तेव्हाची गोष्ट आहे ही. तर तेव्हा मी ना जस्ट 10ची एक्झाम दिलेली, 11thमध्ये गेलेली आणि माहीत नाही, म्हणजे माहीत नाही तुम्ही पण असाल तसं, पण मी थोडीशी वेगळी होती आणि सगळे कोण कोण असेल असं, पण मला ना बॉईजशी बोलायला थोडं लाज वाटायचं. माहीत नाही, मी पहिल्यापासूनच शाय पर्सन होती, आत्ता नाही हां, पण तर मी शाय पर्सन होती. तर मला बॉईजशी बोलायला खूप लाज वाटायची. तर आम्ही जेव्हा जेव्हा टाईमटेबल लागायचा एक्झामचा, तेव्हा सगळे बॉईज, आणि आत्ताही बॉईजच असतात, तर सगळे बॉईज आणि असे पुढे उभे राहायचे. आता कोण असेल उभे तर आपण बोलतोच साईडला, तर तेवढं मॅच्युरिटी आलेली आहे. तर सगळे बॉईज असे समोर उभे राहायचे. तर मी असं विचार करायचे, यार ह्या गर्दीत मी कशी जाऊ टाईम टेबल बघायला. तर माझी एक फ्रेंड होती शीतल नावाची, ठीक आहे. ती आता माझा व्हिडिओ जर तिने बघितला असेल तर तिला जाणीव होईल मला काय तिला बोलायचं होतं. तर शीतल नावाची माझी एक फ्रेंड होती, ती माझ्या घरी यायची, खायची पियायची. असं ना, मी तिचं खाणं नाही काढत आहे, पण अशी फ्रेंड होती जी क्लोज होती. आम्ही जेवायचो एकत्र, आम्ही खायचो पियायचो, आम्ही एकामेकाच्या घरी जायचो. तर माझा टाईमटेबल, माझा इंग्लिश हा फेवरेट सब्जेक्ट होता. तर मला इंग्लिश हा पेपरचा टायमिंग मला माहिती होतं की 3चा आहे, 3 ते 5चा आहे, आणि अचानक तो टायमिंग चेंज झाला. तर शीतलने मला सांगायला पाहिजे की टायमिंग चेंज झाला. मी दुसऱ्या दिवशी एक्झाम द्यायला गेली आणि एक पोरगी माझ्या क्लासमधली समोरून येते. तर मग मी तिला बोलते, क्या रे पेपर चालू हो गया? तर ती मला बोलते, खतम भी हो गया. आणि मी तिथे रडायला लागली आणि मी खूप रडायला लागली. आणि मी नंतर मग शीतल मला भेटली. मी बघते शीतल पण एक्झाम देऊन आलेली आहे. मी बोलते, ही शीतल कसली कुचकी खराब आहे. मी बोलते, ही कशी आहे, ही एक्झाम देऊन आली आहे आणि मला सांगितलं पण नाही ही एक्झाम देऊन आली आहे. ॲटलिस्ट मला टाईम तरी सांगायचा. म्हणजे हिने माझं वाईट बघितलं, ठीक आहे. तरीसुद्धा बघा, लोक आपलं वाईट बघतात ना, तरी आपलं कुठे ना कुठेतरी चांगलं होतं. जे आपल्याला खड्ड्यात पाडतं ना, ते स्वतःही कधी ना कधी खड्ड्यात पडतं, ठीक आहे. हे माझं बोलू शकतात की मी अजून तिला खड्ड्यात पडताना बघितलं नाही, पण मी बोलते, जे जसं करतं तसं भोगतं. आपण कोणाचं वाईट करायचं नाही आणि आपल्याबरोबर नेहमी चांगलंच होणार हे आपल्याला माहिती आहे. आपण कोणाबरोबर वाईट नाही करायचं ना, बघायचं. जरी विचार जरी आला तरी तो काढून टाकायचा, हे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला वाईट विचार करायचं तुमच्यावरती. आता मी नाही सांगू शकत, बिकॉज कसे ह्युमन दुसरे लोक असतील ते मला माहिती नाही, पण मी तर लोकांचा चांगलाच विचार करते. तर आपण जसं करतो तसं भोगतो. तर मी तर चांगला विचार केलेला. मी एक्झाम दिली नाही, पण मी माझ्या एक पॉलिटिकल सायन्सची माझी मिस होती, तिच्यासमोर मी बोलायला लागली की मिस, मला पेपर द्यायचा होता इंग्लिशचा, तर मी पेपर माझा राहिला, मी नाही देऊ शकली, असं असं झालं. मला माहिती नव्हतं टाईम, माझ्या फ्रेंडला माहिती होतं. माझ्या फ्रेंडनी सांगितलं ना, मी खूप रडायला लागली. नंतर मग माझी मिस पण बोलली की माझ्या हातात असतं तर मी दिलं असतं, आत्ताच दिलं असतं, पण माझी नोकरी जाईल. अजून मला आठवतं ते सगळं, रडायला येतं. मग मी बोलले की ठीक आहे. मग मी प्रिन्सिपल सरांकडे गेली. मग प्रिन्सिपल सर मला बोलले की ठीक आहे, तुम्ही देऊ शकता ते एक्झाम. मग मी 1 हफ्त्यानंतर 2 हफ्त्यानंतर काहीतरी एक्झाम दिली, पास झाली, 12thमध्ये गेली. तर बघा, मी गेली ना 12thमध्ये, माझं चांगलं झालं, माझं काही वाईट नाही झालं. हां, फक्त तिथे माझ्या फ्रेंडने माझ्यावर असं केलं, पण त्याच्यानंतर ती बोलली पण नाही, सॉरी वगैरे काहीच बोलली नाही.
आणि ती कधी भेटली पण नाही मला त्याच्यानंतर. आणि माहीत नाही ती मला कॉलेजमध्ये दिसली पण नाही, का फेल झाली काय झाली काय मला माहिती नाही. पण मला खूप राग आलेला तिच्यावरती. तर शीतलला मला हे सांगायचं आहे की परत असं कोणाबरोबर करू नकोस प्लीज. ठीक आहे, जाऊ दे आता. ती पण लहान होती, मी पण लहान होती. पण असं फ्रेंड्स म्हणून माझे जास्त फ्रेंड्सही नाही आहेत. माझी फ्रेंड एकच आहे, तिचं नाव आहे हिना. ती एकच माझी फ्रेंड आहे आणि माझा हजबंड तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. तर तसेच माझे जास्त मी फ्रेंड बनवत पण नाही. आता त्याचे कारण पण काय आहे ते मी सांगेन, ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन की मी फ्रेंड्स जास्त बनवले का नाही आहे ते मी सांगेन तुम्हाला. तर प्लीज मला फॉलो करा, लाईक फॉलो अँड सपोर्ट. असेच माझे लाईफचे एक्सपिरियन्सेस मी तुम्हाला सांगेन, काय काय घडलं काय काय नाही. तर फॉलो करा. थँक्यू, लव यू, बाय. हा माझा ब्रेसलेट, बाय.